नमस्कार बापू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला घंटी आहे द्या दणकुल्या दाबून, म्हणजे नवीन व्हिडिओ बघता येतात. धन्यवाद. बरं, असंच प्रेम राहू द्या बरं माय. Audio Jungle. ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता. सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो. मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता. ओके, तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावनो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, म्हणजे एसपीडेटस एडिटरमध्ये. तर भावनो, जर आता तुम्ही स्टार्टिंगला आपला व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला आवडला पण असणार आहे, तर यार मग तुम्ही आत्ताची व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. कारण की तुम्हाला माहिती असते तर रोजच आपण अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ बनवत असतो, त्याची नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे. त्यामुळे नोटिफिकेशन देखील तुम्ही ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे. आणि भावनो, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं खूप सोपं असणार आहे. आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता. आणि जर भावनो तुम्हाला तिथून डाउनलोड करण्यात काही प्रॉब्लेम होत असेल तर बेस्ट असेल तुम्ही आपला टेलिग्राम जॉईन करा, कारण की तिथं पण आपण डेली आपण मटेरियल अपलोड करतच असतो. त्यामुळे तुम्हाला टेलिग्राम पण जॉईन करायचं आहे. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि काही प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला आलेच तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता, तिथं पण आपण तुम्हाला रिप्लाय देतच असतो, काही विषय नाही. ओके, तर आता बघा आपण व्हिडिओ कशा पद्धतीने बनवू शकतो. सुरुवातीला या दोन प्रीसेटची गरज पडणार आहे. दोन्ही प्रीसेटला तुम्हाला आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, तर आता बघा सुरुवातीला या ठिकाणी बीटमार्कला ओपन करायचं अशा पद्धतीने. आता बीटमार्कला ओपन केल्याच्या नंतर यामध्ये मी तुम्हाला काही 4 इमेजेस अँड अशा पद्धतीने काहीतरी ॲड करून दिलेले असणार आहे भाऊ. ठीक आहे, तर आता आपल्याला करायचं काय आहे, तर या पुढच्या 2 इमेजेस आपल्याला थोडा एक इफेक्ट ॲड करायला लागेल भाऊ. ठीक आहे, तर आता बघा सुरुवातीला करायचं काय, आपल्याला बरोबर 2.26 पर्यंत यायचं आहे. या वरच्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे, या ठिकाणी की देऊन टाकायचे. पुढचे आपल्याला बीटवर यायचं आहे, पुन्हा की द्यायची आहे. आणि हे जे इमेज असणार आहे त्याला तुम्हाला अशा पद्धतीने काय करायचं आहे, वरच्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीने याला घेऊन जायचं आहे. ओके भाऊ, इतकं तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक येऊन जायचं आहे आणि बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी पण आपल्याला सेम प्रकारे की द्यायची आहे आणि इथे पण आपल्याला की देऊन आपल्याला हे जे इमेज आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने या साईडला इकडे ठेवून घ्यायचं आहे भाऊ. ओके, अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर तुम्हाला हवं असेल तर या 2 इमेजेसला आता इथून तुम्ही खालचे जे काही हवाला ऑप्शन दिलेले असणार आहे जस्ट याच्यावर क्लिक करून तुम्ही अशा पद्धतीने कट पण करून टाकू शकता, काही विषय नाही यामध्ये. ओके, त्यानंतर या बीटवर यायचं आहे, 3.7 पर्यंत मी ॲड करून दिलेले आहे. तिथं आल्याच्या नंतर हे जे अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे, याला हवं असेल तर थोडंसं असं राहू दिलं तरी चालेल. ओके, इतकं तुम्हाला करून घ्यायचं आहे, असं ठेवून घ्या तुम्ही. त्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून कॉपी कवर करून घ्या इथून आणि बॅक यायचं आहे. आणि सेम आता काय करायचं, आपल्याला खालच्या इमेजमध्ये क्लिक करून आपल्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याला पण अशा पद्धतीने रोटेट करून टाकायचं भाऊ. ठीक आहे, तर म्हणजे आपले या ठिकाणी खूप भारी पद्धतीमध्ये दिसून जाईल. अशा पद्धतीने आल्याच्या नंतर असं येऊन जाईल आपल्याला. ओके, तर हे आपल्याला म्हणजे 1 नंबर दिसत आहे भाऊ. ओके, इतकं तुम्हाला करून घ्यायचं आहे. आता इतकं करून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला एक लिरिक्स ॲड करायचे आहे
आणि नंतर आपल्याला काही CC प्रीसेट ॲड करायचे आहे, म्हणजे HDRचा न्यू आपण एक इफेक्ट बनवलेला आहे, तो मी पुढे सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने ॲड वगैरे करायचं आहे. खूप सोपं असणार आहे. आता आपल्याला करायचं काय आहे, 14:8 यायचं आहे. खाली प्लसचं बटन दिलं त्यावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जे इमेजेस तुम्ही वापरत असाल तो इमेजेस ॲड करायचा आहे. बाणवर क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचं. ओके, तर बस आता अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, काही इमेजेस नाही, सर्व इमेजेस तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहे भावना. ओके, तर आता आपण या ठिकाणी सर्व इमेजेस ॲड करून घेऊया, नंतर मी तुम्हाला पुढे सांगतो काय करायचं. ओके, तर बघू शकता भावांनो, या ठिकाणी आपण अशा पद्धतीने सर्व इमेजेस ॲड करून घेतलेले आहे. ओके, आता इतकं झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, या इमेजमध्ये आपल्याला काही इफेक्ट ॲड करायचा आहे भावांनो. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला बॅक बटनाचा वापर करायचा आहे. बॅक येऊन आपल्याला सेक इफेक्टला ओपन करायचं आहे. आता सेक इफेक्टला ओपन केल्याच्या नंतर काय करायचं आहे भावांनो, सुरुवातीला मी जे का तुम्हाला इफेक्ट ॲड करून दिलेला असणार आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्या. ओके, त्यानंतर बॅक येऊन आपल्याला पुन्हा बीट मार्कला ओपन करायचं आहे या ठिकाणी. आता बीट मार्कला ओपन केल्याच्या नंतर हे काय सुरुवातीची इमेज जर तुम्हाला चेंज करून घ्यायची असेल भावना, हे इमेजेस नको असेल चेंज करून घ्यायचे असेल तर काय करायचं आहे, जस्ट इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे, स्टारमध्ये क्लिक करायचं आहे, जे इमेजेस तुम्हाला हवा आहे तो इमेजेस सिलेक्ट करायचा आहे. वरती प्लसचं बटन दिलं त्यावर क्लिक करून टाकायचं आहे, इमेज तुमचा चेंज होऊन जाईल. त्याचप्रकारे खाली पण आपल्याला खालच्या इमेजमध्ये जाऊन कलर फिल्ममध्ये जाऊन पुन्हा तोच इमेज ॲड करून घ्यायचा आहे, प्लसमध्ये क्लिक करायचं आहे, इमेज या ठिकाणी तुमचा चेंज होऊन जाईल. सेम अशा प्रकारे या खाली पण तुम्हाला 1-2 या इमेजच्या जागी 2 इमेजेस म्हणजे एकच इमेज कुठला पण ॲड करून घ्यायचा आहे भावना. ओके, त्यानंतर हे जे आपण या ठिकाणी इमेजेस ॲड केले असणार आहे, सुरुवातीच्या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट इतकं केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे, स्टॉक अनेबल करायचा आहे. स्टॉकचा कलर अशा पद्धतीने आपल्याला इथून तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही कुठला पण ठेवू शकता, काही विषय नाही की हाच ठेवा म्हणून, पण शॅडोला तुम्हाला देऊन टाकायचा आहे अशा पद्धतीचा हवाला इफेक्ट. त्यानंतर पुढच्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा नाही, बॅक यायचं आहे, सेक इफेक्टला ओपन करायचं आहे. सेक इफेक्टला ओपन केल्याच्या नंतर जे काय तुमचा 2 नंबरचा इमेज असणार आहे त्याचा पण इफेक्ट तुम्ही कॉपी करून घ्या, बॅक येऊन बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. ओके, आता इतकं झाल्याच्या नंतर करायचं काय, हे इमेज सुरुवातीचा सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या 3 इमेजेसला तुम्हाला काय करायचं आहे, हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. शॅडोमध्ये जाऊन आपल्याला कलर या ठिकाणी एकच ठेवून घ्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, साईजला थोडंसं आपण 11पर्यंत वाढवून घ्यायचं आहे. ठीक आहे, या इमेजेसला अँड या इमेजेसला आणि याच्या पुढील एक इमेजेसला आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे भावनो. ठीक आहे, तर बस इथपर्यंत तुम्हाला करून घ्यायचं आहे, म्हणजे 19-1पर्यंत करून घ्यायचं आहे. आणि या दोन्ही जागी तुम्हाला काय करायचं आहे, 19 या ठिकाणी बघू शकता, 19-14 ते आपल्याला 20पर्यंत या ठिकाणी एकच इमेज ॲड करून घ्यायचा आहे भावनो. ठीक आहे, तर आता या ठिकाणी जी इमेजेस आपण ॲड केलेला आहे तोच इमेजेस या पण ठिकाणी आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे, म्हणजे खूप चांगलं आपलं दिसणार आहे भावनो. ओके, तर अशा पद्धतीने हवाले इमेजेस आपण ॲड केला होता ना. ओके, अशा पद्धतीने ॲड करून घेऊया. ओके, आता इतकं केल्याच्या नंतर आता यामध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे आहे, या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे शॅडो. ओके, तर आपल्याला या ठिकाणी शॅडो राहिला, शॅडो अशा पद्धतीने देऊन टाकून शॅडोचा जितका होता 11पर्यंत होता तो वाढून घ्या. ओके, सेम अशा पद्धतीने याला पण तुम्ही वाढून घ्यायचं आहे भावनो. ओके, आता इतकं घेतल्याच्या नंतर सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला आल्याच्या नंतरच्या इमेजमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे, की जे खालचा इफेक्ट आहे त्या इफेक्टमध्ये जाऊन हे तो खालचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि हे या ठिकाणी येऊन आपल्याला काय करायचं आहे, पेस्ट इफेक्ट करून टाका. ओके, अशा पद्धतीने, नाही तर राहू द्या, काय विषय नाही, याला तुम्ही अशा पद्धतीने राहू दिले तरी चालते, बट केला तर खूप चांगलं होईल अशा पद्धतीने म्हणजे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये येऊन तुम्हाला काय करायचं आहे, हे जे 2 नंबरमध्ये जाऊन आपण हे सुरुवातीचा अशा पद्धतीने की काढून टाकूया. ओके, तर ही जी की असणार आहे ना तो की काढून टाका तुम्ही, म्हणजे आपले इथूनच अशा पद्धतीने फिरणार अँड इथून आपलं अशा समोर पुढे येणार. ओके, नाही आता एका थोडंसं एक कीला अशा पद्धतीने करून आपण याला अशा पद्धतीने वाढून घेऊ, काय तेवढा काही विषय नाही. ओके, अशा पद्धतीने वाढून घेऊन याला लास्टला करून टाकूया. ओके, आणि इथे येऊन आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने याला थोडंसं करून टाका. ओके, इतकं तुम्हाला करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं कसं होईल, या ठिकाणी 1 नंबर अशा पद्धतीने येऊन जाईल भाऊ. ओके, तर हे पुढे येईल. ओके, अशी इतकं तुम्हाला करून घ्यायचं आहे, बाकी विषय काही नाही हो, इतकंच करायचं आहे तुम्हाला. मग बाकी यामध्ये चेंजेस वगैरे काही नाही. इतकं झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा बॅक यायचं आहे, सेक इफेक्टला ओपन करायचं आहे. आता सेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, जे काय 2 नंबरचा इमेज मी तुम्हाला ॲड 3 नंबरचा असेल त्याचा पण इफेक्ट सेम प्रकारे कॉपी करून घ्या, म्हणजे इतकंच. ओके, अशा पद्धतीने. ओके, मी इथं पुन्हा कॉपी करतो राहू. ओके, कॉपी झाल्याच्या नंतर बॅक येऊन जायचं आहे, बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता बीट मार्कमध्ये पुन्हा आल्याच्या नंतर भाऊनो करायचं राहिला काय, आपला जे काय बाकीचे इमेजेस राहिले असणार आहे. ठीक आहे, तर त्या सर्व इमेजेसला म्हणजे इथून आपले इथून राहिले आपले इमेज. ओके, तर या ठिकाणी मी तुम्हाला एक इमेज ॲड करायला सांगितला होता, बट ते आपण दुसरीकडेच केलेलं आहे. ओके, तुम्हाला सेम करून घ्या तुम्ही. ठीक आहे, मी सांगितल्याप्रमाणे.
इतकं करून घ्यायचं आहे. आणि याला पण तुम्हाला काय करायचं आहे, हा इमेजेसला म्हणजे हा जे इफेक्ट असणार आहे आता तो तुम्हाला शेवटपर्यंत पेस्ट करत जायचा आहे भावनो, ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि जे काय मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी आपल्याला 4 इमेजेसला पेस्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी एकच इमेज ॲड करायचा होता, तर ते खूप चांगलं दिसणार. नाही केलं तरी तुम्ही म्हणजे इमेजेस एक नाही ॲड केला तरी चांगलं, काही विषय नाही, बट केला तर चांगलं दिसणार. ओके, अशा पद्धतीने आल्याच्यानंतर इथून असं येईल, पुढे येऊन तोच इमेज असा आपला इफेक्ट लागणार. ओके, हे भारी दिसणार. अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या. ओके भावनो, आता इतकं केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, बाकी हे इफेक्ट तुम्हाला शेवटपर्यंत अप्लाय करून टाकायचं आहे. ओके, तर आता आपण काय इतकं करत बसू नये, बट तुम्ही शेवटपर्यंत करून टाका. त्यानंतर सेक इफेक्टमध्ये यायचं आहे. जे ग्रुप असणार आहे तो ग्रुप पूर्णपणे कॉपी करून घ्या भावनो. अशा पद्धतीने बॅक येऊन आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे आणि इथं तुम्हाला सुरुवातीला पेस्ट करून टाका, ठीक आहे. तर म्हणजे हे जे आपला इफेक्ट असणार आहे तो, सॉरी इथं पेस्ट करू नका तुम्ही इथून, तर ते जे आपल्याला ग्रुप पेस्ट करायचा होता, ठीक आहे, सुरुवातीला आपण इथून डिलीट करू, आता काहीचं काम नाही. ओके, तर ओके, तर इथपर्यंत 4-7पर्यंत येऊन आपल्याला पेस्ट करायचं आहे हे ग्रुप, म्हणजे इथून आपली लिरिक्स व्यवस्थित लागणार आहे. आणि ग्रुप वगैरे तुम्हाला अशा पद्धतीने शेवट म्हणजे असं बरोबर करून ठेवून घ्या, एक नंबर दिसते आपलं, काही विषय नाही. ओके, इतकं झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला बॅक येऊन जायचं आहे, सेक इफेक्टला ओपन करायचं. आता राहायला विषय काय, आपला हे जे रेक्टँगल राहिलेली आहे. ओके, तर या रेक्टँगलमध्ये क्लिक करून हे जे आहे ते पूर्णपणे कॉपी करा, बॅक यायचं आहे, बीटमार्कला ओपन करायचं आहे आणि सुरुवातीलाच येऊन आपल्याला याला पेस्ट करून टाकायचं आहे. लास्टला यायचं आहे अशा पद्धतीने. लास्टला आल्याच्या नंतर अशा पद्धतीने याला वाढून घ्या. आता तुम्हाला काही चेंजेस वगैरे दिसत नाही तर ओपेसिटीमध्ये जा, याची ओपेसिटी पूर्ण करा. ओपेसिटी पूर्ण केल्याच्यानंतर बॅक येऊन इफेक्टमध्ये जा, कॉपी बॅकग्राऊंडचा इफेक्ट तुम्हाला नाईट डोळ्यावर क्लिक करून हाईट करून टाका, ठीक आहे. अशा पद्धतीने आपला फुल खतरनाक विषय हाड होऊन जाईल. तुम्हाला एक बॉर्डर लावून घ्यायचा असेल, प्लसमध्ये इथं खाली प्लसमध्ये जाऊन रेक्टँगल ॲड करा, 3 डॉटवर क्लिक करा, स्ट्रीट टू कंपोजर या करा अँड या ठिकाणी कलरमध्ये जाऊन तुम्हाला याचा कलरचे आहे पूर्णपणे रिमूव्ह करायचा आहे. बॅक यायचं, बॉर्डरचा स्टॉक थोडासा वाढून घ्यायचा अशा पद्धतीने आणि इथून अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे, म्हणजे बॉर्डर पर आपलं लागून जाईल आणि त्याची पण साईज लास्टला करून घ्या. त्यानंतर लोगो वगैरे लावून घ्यायचा आहे तुम्हाला आणि व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एक्सपोर्ट करणं सोपं असणार आहे. एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे, व्हिडिओची साईज या ठिकाणी सिलेक्ट करायची, एक्सपोर्टवर क्लिक करून व्हिडिओला तुम्ही तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं होतं. तर इतका सोपा आपला व्हिडिओ होता. नक्की आवडला असेल, एक लाईक तो बनता आहे. बाय बाय.